तर इराण इस्रायल युद्धामुळे मंगल कार्यालय केटरिंग व्यवसाय अडचणीत आलेला आहे। नुकतंच आपण बघितलं नाशिकमध्ये, कारण व्यावसायिक गॅस पुरवठाच बंद झालाय। जेमतेम 2 दिवस पुरेल एवढाच गॅस साठा आता मंगल कार्यालय व्यावसायिकांकडे आहे। त्यानंतर मात्र मोठी समस्या निर्माण होणार आहे। पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात लग्न सराईचे दिवस आहेत। ऑर्डर कशी करायची, काय समस्या त्यांच्यापुढे निर्माण झालेल्या आहेत, कारण एकतर गॅस अभावी लग्न पुढे ढकलावं लागणार आहे, नाहीतर लग्नाच्या स्वयंपाकासाठी चूल वापरावी लागणार आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये मंगल कार्यालय व्यावसायिकांची अशा पद्धतीने कोंडी झालेली आहे। तर आपण बघतोय की युद्धाचा मंगल कार्यालय आणि केटरिंग व्यवसायाला मोठा फटका बघितलेला आहे। याच कार्यालय व्यावसायिकांशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। बघूया। इराण आणि इस्रायल युद्धाचा फटका जो आहे तो इतर घटकांबरोबर आता मंगल कार्यालय आणि केटरिंग व्यवसायाला बसताना दिसतोय। आपण बघू शकतो की व्यावसायिक गॅस जो आहे तो आता मिळणं मुश्किल झालं आहे। त्यामुळे जो केटरिंग व्यवसाय असेल, मंगल कार्यालय व्यवसाय असेल, तो आता या ठिकाणी धोक्यात आल्याचं पाहण्यामध्ये आपण बघू शकतो की मी आता मनमाडच्या एका मंगल कार्यालयामध्ये आहे। या ठिकाणी जे स्वयंपाकासाठी लागणारा जो व्यवसाय गॅस आहे त्याची तोडा बंद झाल्यामुळे या ठिकाणी हा व्यवसाय जो तो पूर्णतः अडचणीत आला आहे। पुढच्या काळामध्ये जर पाहिलं तर लग्न सराई ती मोठ्या प्रमाणात असेल आणि या काळामध्ये गॅसचा तुटवडा होत असल्यामुळे मंगल कार्यालय व्यवसाय जे ते कुठेतरी अडचणीत आले। अक्षरशः लग्नाच्या ज्या तारखा ज्या आहेत त्या पुढं करण्याची वेळ जी ती मंगल कार्यालय व्यवसाय करत आणि माझ्यासोबत मंगल कार्यालय व्यवसाय आहे। काय सांगशाल, व्यवसाय गॅस आता भेटत नाही आणि पुढच्या काळात काय अडचण येतं? अमेरिका आणि इराण आणि इस्रायल या जो युद्धाचा भडका उडालेला आहे याचा आमच्या व्यवसायावर फार मोठा परिणाम होऊ शकतो। येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात लग्न सराईला सामोरं जाणार आहोत। बाजारात भरपूर मोठ्या विवाह सोहळ्यांच्या तारखा इथून पुढच्या दिवसांमध्ये आहेत। बाजारपेठेत व्यावसायिक दिवसांमध्ये याच्यात विवाह सोहळ्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये उलाढाल होत असते। गॅसचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे येणाऱ्या काळातल्या विवाह सोहळ्यांसाठी पुढे कसं काय सगळं व्यावसायिकता पार पडणार याचा मोठा पुरता प्रश्न उभा राहिलेला आहे आणि लोकांमध्ये प्रचंड संदिग्धता आहे की व्यावसायिक सिलेंडर बंद झाल्यामुळे विवाह सोहळ्यात आपण बघू शकतात एकेका विवाह सोहळ्यासाठी 8 ते 10 सिलेंडर लागतात। एका दिवशी एवढ्या मोठ्या सिलेंडरची उपलब्धता होऊ शकत नाही आणि आम्ही लोकांना किंवा ज्यांनी बुकिंग केलेले आहेत आमच्याकडे त्यांना पुरते काय उत्तर द्यायचे किंवा काय प्रश्न आहेत ही फार मोठी गंभीर समस्या तात्पुरती का होईना पण हे झालेली आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर हे युद्धाचा फटका जो आहे तो केटरिंग आणि मंगल कार्यालय व्यवसाय बसताना दिसतोय आणि ज्या बुकिंग केल्या त्या पुढे ढकलण्याची वेळ जी ती देखील या ठिकाणी आली आणि त्याचबरोबर ह्या संपूर्ण व्यवसायात जे घटक अवलंबून आहेत त्यांची देखील अडचणी येण्याची शक्यता ती निर्माण झाली। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे। किमान लग्न कार्यासाठी आणि मंगल कार्यालय व्यवसायासाठी तरी व्यावसायिक गॅस उपलब्ध करून द्यावा अशी काहीशी मागणी जी ती मंगल कार्यालय व्यवसाय करताना दिसतात। निलेश वाघ, NDTV मराठी, मनमाड, नाशिक।